खरं तर एबी फॉर्म मिळावा म्हणून इच्छुक उमेदवार जंगजंग फचाडतायत। मात्र नाशिकमधले विनायक पांडे आहेत, त्यांनी भाजप आणि सेनेलाच गुगली दिलेली आहेत। दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म दिलेले आहेत विनायक पांडे यांना। मात्र सध्या पांडे कुटुंबीय हे आउट ऑफ कव्हरेज येत आहेत। सागर वैद्य आमचे नाशिकचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, नेमका प्रकार काय घडलाय? रेश्मा, खरं तर पांडे कुटुंब हे सध्या नाशिकच्या राजकारणाचं केंद्र बनून राहिलं। उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये किती रस्सीखेच चालू आहे याचं उत्तम उदाहरण आपण थोड्या वेळापूर्वी दुपारी बघितलेलं होतं। पांडेंनी तिकिटासाठी थेट शिवसेनेच्या महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि जिल्हा प्रमुख विजय करांकरांशी हाणामाऱ्या केलेल्या होत्या आणि यात पांडेंना शेवटच्या 1 तास बाकी असताना भाजपनं तिकीट दिलं, एबी फॉर्म दिला। आणि विशेष म्हणजे आता असं समोर येत आहे की शिवसेनेकडून सुद्धा पांडे, ऋतुराज पांडे आणि त्यांची काकू विद्यमान नगरसेविका कल्पना पांडे या दोघांना शिवसेनेकडूनही एबी फॉर्म मिळालेला आहे आणि त्यांनी भाजपकडून सुद्धा एबी फॉर्म नेलेला आहे। आणि आता त्याच्यामुळे दोघे पक्ष बुचकळ्यात पडलेत की नेमके यांनी फॉर्म कोणाकडून भरलेले आहेत। परंतु असं असलं तरी सुद्धा दोघं पक्ष गॅसवर आहेत आणि पांडे कुटुंबीय मात्र सध्या कुणाच्याही संपर्कात नाही। नेमकं ते भाजपकडून लढणार आहेत की शिवसेनेकडून, याच्यावर आता एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे। कालपर्यंत आपण बघत होतो की राजकीय पक्ष हे उमेदवारांना गुगल्या टाकत होते, सस्पेन्स ठेवत होते, परंतु हे इथे उलट पाहायला मिळतंय। आता दोघेही पक्ष बुचकळ्यात पडलेत कारण त्या ठिकाणचे कॅन्डिडेट जे आहेत त्यांची नावं कट करून पांडेंना तिकीट देण्यात आलं होतं। परंतु आता पांडे नेमके कोणाकडून लढतात याचा खुलासा त्यांच्याकडून काय होतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जर तसं झालं तर कुठल्या तरी एका पक्षाला आपल्या उमेदवारावर पाणी सुद्धा फिरावं लागू शकतं। निश्चित। सागर, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।